विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या, सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावं आणि एकूणच आर्ट ऑफ लिव्हिंगचा पाठही घ्यावा, या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्यापासून स्वामी श्री श्री रविशंकरजी विदर्भाच्या दौऱ्यावर आहे आपल्यासोबत. स्वामीजी काय सांगणार, कसा दौरा असणार आहे हा? ते उद्याला येतील नागपूरमध्ये आणि उद्या संध्याकाळी सोमनाथ शिवलिंग रुद्राभिषेक ठेवला आहे. जे 1000 वर्षापूर्वी मुघलांनी तोडलेलं होतं, जे मूळ सोमनाथचं शिवलिंग होतं, त्याचे अवशेष आता काही ज्यांनी वाचवले होते ते शंकराचार्यांनी सांगितल्यामुळे गुरुजींना ते देण्यात आलेले आहे त्यांच्याजवळ. ते जे ओरिजिनल मूळ सोमनाथ शिवलिंग आहे त्यावरती रुद्राभिषेक होणार उद्या. आणि मग 11 आणि 12 2 दिवस विज्ञान भैरववरती गुरुदेवांचं प्रवचन होणार. आणि 12 तारखेला रामटेकमध्ये शेतकरी मेळावा होणार आहे. त्यामध्ये बऱ्याच गावांचे सरपंच आणि सगळे शेतकरी जमा होतील. तिथे गुरुदेव मार्गदर्शन करतील की ऑर्गॅनिक फार्मिंगवरती जास्ती भर द्यावा आणि नशामुक्त गावागावांमध्ये जे नशेचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी व्हायला पाहिजे. आणि अजून कसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि स्वास्थ्य कसं चांगलं राहू शकतं योगच्या माध्यमातून, ध्यानच्या माध्यमातून, यावरती पण गुरुदेव तिथे बोलणार आहेत. उद्या रुद्राभिषेक आहे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे? ते शिवलिंग 1002 साली जे सोमनाथचं मूळ शिवलिंग आहे ते असे म्हणजे पुराणमध्ये तर आम्ही ऐकत होतो की ते शिवलिंग हवेमध्ये होतं आणि त्याची योनी खाली राहायची, मध्ये गॅप होती, तर ते सगळं आश्चर्य वाटायचं. पण जेव्हा आता ते त्याचे अवशेष सापडले त्यामध्ये आता पण ते मॅग्नेटिक पॉवर आहे. जेव्हा ते दोन्हीही म्हणजे एक तसे 11 अवशेष सापडले आहेत, तर ते एक दूर असे ठेवले तर एक हलवलं की दुसरं हलतं, म्हणजे आज पण ती एनर्जी त्याच्यामध्ये आहे. तर ते मूळ शिवलिंग जे नुसतं आपण पुराणमध्ये वगैरे वाचायचो ते प्रत्यक्ष बघायला भेटणार आहे. आणि त्यावरती त्याचं पुराणमध्ये हे पण वर्णन येतं की त्याला सोमनाथ नाव यासाठी आहे की चंद्रमाला काहीतरी श्राप भेटला होता, त्यामुळे त्यांनी शिवजींचं अनुष्ठान केलं होतं, तर ते शिवलिंग चंद्रमाने स्थापित केलं होतं. शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगबाबत मार्गदर्शन करणार आहे असं म्हणतात. विदर्भातल्या शेतकरी सगळ्यात कुप्रसिद्ध आहे विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी. यावर समाधान आहे ऑर्गॅनिक फार्मिंगमधून असं वाटतं तुम्हाला? ऑर्गॅनिक फार्मिंगमधून झिरो बजेट फार्मिंगवरती जोर देऊ आणि विशेष म्हणजे नशा जेवढा कमी होणार तेवढं त्यांचं जे काही इन्कम येत आहे ते सगळं नशेमध्ये जात आहे मॅक्झिमम लोकांचं. त्यापासून वाचवायचं आहे. आणि एक स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे. स्वास्थ्य चांगलं असलं की ते पण एक व्यक्ती पण जर स्वास्थ्य बिघडलं पूर्ण परिवार त्यामध्ये प्रभावित होतो. त्यासाठी खास करून आमचे ते पण प्रोग्राम्स चालतात स्वास्थ्य. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.